पेण शहरातील कोंबडपाडा इथं आयोजित आई कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीग 2026 नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत महाकाल वॉरियर्स संघ विजेता ठरला। अंतिम सामन्यात ग्लोरियस संघ उपविजेता ठरलाय। विजेत्या महाकाल वॉरियर्स संघाला 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तर उपविजेत्या ग्लोरियस संघाला 15,000 रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली। स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून राज पवार, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जय बांधणकर आणि मालिकावीर म्हणून पराग भगत यांचा गौरव करण्यात आला। स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला मान्यवरांसह मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते। यंदा या प्रीमियर लीगचं 12वं वर्ष असून 4 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता। आम्ही कमिटीवर असताना 12 वर्ष पहिले जी जुनी कमिटी होती त्यांनी 12 वर्ष घडवली आपल्यासाठी, खेळाडूंसाठी 11 वर्ष त्यांनी दिली साथ। या वर्षी त्यांनी आपल्याकडे दिले 12वं वर्ष होतं यंदा। या वर्षी केपीएल होणार नाही होणार हे चालू होतं, पण सगळ्या पोरांना एकत्र घेऊन गणेश पवार असेल, अभिषेक असेल, प्रथमेश म्हात्रे, सचिन असेल, तन्मेश अक्षय असेल, जय बांधणकर, राज पवार, मी स्वतः किंवा अजून आळीतली पोरं, या सगळ्यांना घेऊन ही केपीएल करायची हा उद्देश कमिटीने घेतला आणि त्यांनी ठरवलं की नाही केपीएल करायची, आपल्याला सर्व पोरांना एकत्र येऊन काहीतरी करायचं आहे, खेळ खेळायचा आहे, सर्वांनी येऊन एकत्र खेळायचं हे ठरवल्यावरती सर्व पोरांनी मेहनत घेतली, चालू केली। कोणी स्पॉन्सरशिपच्या पाठी लागलं, कोणी विकेट, कोणी ग्राउंडच्या पाठी लागलं, सगळ्यांनी एकत्र येऊन ही केपीएल करण्याचं ठरवलं आणि हे डेट निश्चित केली की बाबा या तारखेला करायची म्हणजे करायची। आणि या सगळ्यांची साथ एकत्र येऊन आजचा दिवस हा आला, आपली केपीएल झाली 2026ला। मी सर्व खेळाडूंचे म्हणा, काही लोकांनी जे आपल्याला मदत केले, काही लोकांनी जो सपोर्ट केला, आपल्याला पूर्ण पाठिंबा दिला, आपल्याला पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका असेल, शाळा क्रमांक 4 असेल, यांनी जी आपल्याला मदत केली यांचा मी सहर्ष आभारी आहे। आणि या सर्व खेळाडूंचा पण आभारी आहे की ज्यांनी आपल्याला 2 दिवस दिले, 54 खेळाडूंनी आपल्याला 2 दिवस दिले, त्याच्यामुळे जी केपीएल चांगल्या प्रकारे याच्यासाठी मी सर्व खेळाडूंचे, आपल्याला मदतनीस आहेत त्यांचे आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि सर्व स्पॉन्सरांचे मी शतशः आभारी आहे। माझे 2 शब्द महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त रुपेश पाटील यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेला महाराष्ट्रभरातून स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। स्पर्धेत वैयक्तिक आणि ग्रुप डान्स अशा 2 गटांमध्ये रंगतदार सामने पार पडले। वैयक्तिक गटात प्रदीप गुप्ता याने प्रथम क्रमांक पटकावला, तर रोहित पांडे द्वितीय आणि दृष्टी ठाकूर तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली। काव्या जठार हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले। ग्रुप डान्स स्पर्धेत डार्क मेट्स डान्स संघ विजेता ठरलाय। एंजल डान्स संघाने द्वितीय, तर रेड डे युनायटेड क्रो संघाने तृतीय क्रमांक मिळवलाय। स्पर्धेला मोठ्या संख्येने नागरिक आणि कला रसिक उपस्थित होते। प्रमुख पाहुणे आणि आज ही कार्यक्रम स्पर्धा ज्यांचा रायगडमध्ये बोलबाला आहे असे माझे गुरुवर्गीय दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही ट्रेनमध्ये आयोजित केली होती। आज खऱ्या अर्थाने मी सांगू इच्छितो की मी एक क्रिकेट प्रेमी आहे। मी दरवर्षी क्रिकेटचे मोठे टुर्नामेंट करतो, आता 5वं वर्ष आमचं झालं, पण मला गौरव भेटला की दादा आम्हा कलाकारांना पण टेस्ट नाही भेटत। त्यांनी एक शोकांतिका माझ्याजवळ मांडली, बोलतो दादा आपण एक कार्यक्रम नियोजित करूया। तुम्ही बोललो चल गौरव तू नियोजन कर, कसं का होतं आपण करूया। आणि हीच संकल्पना मी आमदार साहेबांच्या कानावर टाकली, तर आमदार साहेब बोलले की रुपेश कर तू, मी आहे। पण आज कालच साहेब पुण्याला गेलते काही कामानिमित्त आणि आज त्यांना अर्जंटली साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी दळवी साहेब आणि त्यांचे अजून सहकारी आमदार यांची मिटिंग लागली, ते आले नाही। पण त्यांनी मला फोन करून सांगितलं तर रुपेश काळजी करू नकोस, माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे, मी माझे सहकारी पाठवतो आणि नेहमी दिवसभर मी उभा आहे। तर मी साहेबांचा ऋणी आहे की आज मला वडील नाही, माझे वडील गेले, पक्ष काय आज आहे उद्या नाही आहे, पण आज आमदार हेच म्हणून ते दळवी साहेब नाही आहे, तर आमदारातला एक देव मी त्यांच्यावर पाहिला आहे, म्हणून मी दळवी साहेबांना जाम मानतो। आणि खरंच सांगतो की राजकारणामध्ये बरेच नेते भेटतात, बरेच लोक भेटतात, परंतु राजकारणापलीकडं मला जर कोण भेटला असेल तर मी गर्वाने सांगेन की ते दळवी साहेब आहे। म्हणून मी दळवी साहेबांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्या पाठीशी नेहमी खंबीर राहतात। आणि परत मी समस्त पेणकरांचे आभार व्यक्त करतो की मोठ्या संख्येने आपण इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली,
तसेच पोलीस प्रशासन त्यांनी आम्हाला एक येऊन इथं शोभा दिली आणि सहकार्य केलं. तसेच माझी टीम जी गौरवची पूर्ण टीम आहे यांनी आपोआप एक 10 ते 15 दिवस मेहनत घेऊन हा कार्यक्रम सक्सेस केलं. त्यामुळे मी माझ्या वतीने सगळं कलाकारांचे, गौरवच्या टीमचे आणि आलेले सर्व जे कलाकार होते यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि असंच तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. एवढे मुलं माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार ग्लोबल इंटरनॅशनल हे नाव वापरणाऱ्या शाळांनी आवश्यक निकष पूर्ण करणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर मालेगाव येथील ग्लोबल इंटरनॅशनल शाळेला गट शिक्षण अधिकारी पंचायत समितींकडून नाव बदलण्याबाबत पत्र देण्यात आलं. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष हरीश काबरा यांनी संबंधित प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती देत लवकरच शाळेच्या नावाबाबत आवश्यक बदल करण्यात येतील असं सांगितलं. हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील विविध गोशाळांना 12 टन हिरव्या मक्याच्या चाऱ्याचं मोफत वाटप करण्यात आलं. वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात आलाय. आचार्य विनोबा भावे गोशाळा, माऊली गोशाळा, श्री समर्थ गोशाळा आणि श्री क्षेत्र कुंडेश्वर गोशाळा इथं चारा वितरित करण्यात आला. ऐन उन्हाळ्यात हिरवा चारा मिळाल्यानं गोशाळा प्रशासनानं फाउंडेशनचे आभार मानले. फाउंडेशनचे सचिव अमर टाटिया यांनी पुढील काळातही इतर गोशाळांसाठी अशाच प्रकारचा उपक्रम राबवण्यात येईल असं सांगितलं. मालेगाव शहरातील संतोषी माता मंदिरासमोरील वाशिम रोड परिसरात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत व्यक्तीच्या पिशवीत सापडलेल्या मतदान ओळखपत्रावरून त्यांची ओळख संपत भिकाजी रणखाम अशी पटली. प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. पुढील तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील नागरदास रोड परिसरात फेकून दिलेल्या एक्सपायरी कीटकनाशकं आणि सोयाबीनच्या बॅग खाल्ल्यानं 7 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार आनंद कृषी सेवा केंद्र इथून निष्काळजीपणानं फेकण्यात आलेल्या साहित्यामुळे शेतकरी आनंदा सखाराम थोरात यांच्या 5 शेळ्या आणि रामा विठ्ठल थोरात यांच्या 2 बकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेत सुमारे 2,10,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय. संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील इरवाडी फाटा परिसरात झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झालाय. ही घटना रात्री घडली. या युवकाचं नाव सिद्धेश कोळी असं आहे. ते होंडा शाईन दुचाकीनं जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या अज्ञात कंटेनरला धडकले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज गोंदिया मुख्य मार्गाची अवस्था मागील काही वर्षांपासून अत्यंत खराब झाली. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून दररोज हजारो वाहनं या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्यानं अपघातांचा धोका वाढलाय. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही दुरुस्ती न झाल्यानं नाराजी व्यक्त केली जाते. प्रशासनानं तातडीनं खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. उमरखेड येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात लाडकी बहीण योजनेच्या प्रलंबित हप्त्यांबाबत महिलांनी मोठी गर्दी केली. अनेक महिलांच्या खात्यात मागील 4 ते 5 महिन्यांपासून तसंच 2 हप्त्यांची रक्कम जमा न झाल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. महिलांनी कार्यालयात आपली समस्या मांडत लाभ द्यायचा असेल तर सर्व पात्र महिलांना द्यावा, अन्यथा योजना बंद करावी अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यानं महिलांना त्रास सहन करावा लागला. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अनेक महिलांची ई-केवायसी अपूर्ण राहिल्यानं त्यांची नावं योजनेतून वगळण्यात आल्याचं सांगितलं. संबंधित महिलांची यादी तयार करून पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. महिला बालविकास ऑफिसला आम्ही गेलो होतो. आता सगळ्या प्रत्येक गावाच्या महिला आहेत, खूप गोरगरीब महिला येतात, त्यांना 7-8 महिने झाले त्यांना पैसेच नाहीत आणि सगळ्या महिला KYC करून त्यांना पैसे भेटले नाहीत. तर ह्यांची अशी मागणी आहे
सगळ्यांची की आम्हाला पैसे सगळ्यांना जसे भेटले तसे आम्हाला पैसे भेटायला पाहिजे. तर आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन निवेदन ह्याच्यासाठी दिले की आम्हाला दुसरी आमची काही मागणी नाही, फक्त आमचे 1500 रुपये दर महिन्याला जसे सगळ्यांना पडतात तसे आम्हाला 1500 रुपये आम्हाला पडायला पाहिजे. आम्हाला जर नाही पडले पैसे तर ह्याच्या पलीकडे मग आम्हाला पुन्हा आणखी नंतर आम्ही काय करायचं तर करू. नांदेड जिल्ह्यात ऑनलाईन फार्मसी विक्री आणि इतर मागण्यांच्या विरोधात केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या देशव्यापी एक दिवसीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश औषध दुकानं बंद ठेवण्यात आली तर अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष शंतनू कोडगिरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निवेदन सादर करण्यात आलं. आंदोलनात सदानंद मेडेवार, दीपक कोठारी, लक्ष्मण क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते. औषध विक्रेता बंद आप्पासाहेब शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही बंद पाळत आहे आणि हे बंद जे आहे ते रुग्णांसाठी बंद केलेलं आहे. रुग्णांना जे एक औषधी MPP किट, त्याच्यानंतर नशेच्या औषधी सगळ्या लहान मुलांनासुद्धा मिळत आहे आणि त्यामुळे नशा करणारे लहान मुलंसुद्धा जास्त होत आहेत. तरी ह्या बंदमध्ये आम्ही जे सहभागी झालेलं आहे रुग्णांसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही जे आमचे लोक ऑनलाईन औषधामुळे आमच्या धंद्यावर पण परिणाम होत आहे, त्यामुळे आम्ही बंद पुकारत आहे आणि या बंदमध्ये ज्यांना गैरसोय होत आहे त्याच्यासाठी आम्ही नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतभरातील 12.5 लाख केमिस्टांचा हा बंद आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हा 100% बंद आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील 2200 केमिस्ट बंदमध्ये सहभागी आहेत. हा बंद 24 तासासाठी पुकारलेला आहे. मुळात या बंदमध्ये ऑनलाईन फार्मसीच्या विरोधामधला हा बंद आहे. जोपर्यंत ऑनलाईन फार्मसी बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही केमिस्टांच्या हिताचे काम करू शकत नाही किंवा जे काही रिटेलर आहेत त्या रिटेलरच्या भविष्यातले व्यवसाय नुकसान होत आहे आणि रुग्णांसोबत अतिशय जास्त धोका होत आहे. जसे की ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून MPP किट असेल, गर्भपाताची औषधे, नशेची औषधे, कफ सिरप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी येत आहेत आणि याचा सर्रास अन्न औषध प्रशासनाच्या नियमाचं उल्लंघन होत आहे. तरी आरोग्याच्या डिग्रीत हा अतिशय गंभीर विषय असल्यामुळे सरकारने याच्यात दखल द्यावी, ऑनलाईन फार्मसी तात्काळ बंद करावी ही विनंती आहे. आम्ही लगेच नांदेड जिल्हा संघटनेच्या वतीने आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत. हा बंद 24 तासाचा पुकारण्यात आलेला आहे. अत्यावश्यक रुग्णांना जे काही औषधी लागतील त्याच्यासाठी जिल्हा असोसिएशनकडून एक हेल्पलाईन तयार केलेली आहे. रुग्णांना काही अडचण असेल तर कृपया त्या नंबरवर आपण संपर्क साधावा आणि रुग्णांची जी काही गैरसोय होते त्याबद्दल जिल्हा संघटना दिलगिरी व्यक्त करते. पुन्हा एकदा शासनाला आमची आव्हान आहे की आपण ऑनलाईन फार्मसी पोर्टल तात्काळ बंद करावं. दिल्ली हायकोर्टाने आमच्या सारखा म्हणजे ऑनलाईन फार्मसी बंद व्हावी. दिल्ली हायकोर्टाने तसं आपल्याला त्याचं जजमेंट आलेलं आहे. आमची लढाई ही जोपर्यंत ऑनलाईन फार्मसी बंद होणार नाही तोपर्यंत चालूच राहील. कृपया आपण मीडियावाल्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी आणि 12.5 लाख केमिस्टांच्या हिताचा जो काही निर्णय आहे त्या निर्णयासोबत आपणही राहावं आणि रुग्णांशी जे काही फसवणूक होत आहे औषधाच्या माध्यमातून त्यांच्या शरीरावर जे दुष्परिणाम होत आहेत त्याच्यापासून ते वाचेल आणि आपला व्यवसाय टिकून राहील आणि सर्वांचे कुटुंबसुद्धा अबाधित राहतील. याविषयी पुन्हा एकदा मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केंद्र. रायगड जिल्ह्यात देशभरातील मेडिकल दुकानदारांनी पुकारलेल्या एकदिवसीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. विविध मागण्यांच्या समर्थनार्थ अनेक औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवत आंदोलनात सहभाग नोंदवला. या बंदमुळे काही भागांमध्ये नागरिकांना औषध खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागला. मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी करत भूमिका स्पष्ट केली. योग्य तोडगा न निघाल्यास पुढील भूमिका घेतली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.
उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांमधील गैरप्रकार आणि घोटाळ्यांचं प्रमाण वाढत असून वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा देशभरात चर्चेचा विषय ठरले। या पार्श्वभूमीवर माजी शिक्षण मंत्री तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुरके यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। यवतमाळ इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील घोटाळे वाढत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचं मत मांडलंय। मोठ्या कोचिंग क्लासेस आणि काही शिक्षकही या प्रकरणात सहभागी असल्याचं समोर येत असल्यानं परिस्थिती गंभीर बनल्याचं त्यांनी सांगितलंय। नीटसह अन्य स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत असून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि कठोर कारवाईची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मायनॉरिटी मायक्रो मायनॉरिटी ओपन सगळ्या लोकांचं जे काही शोषण होत आहे ते क्रियादाने अज्ञानामुळे होत आहे। तर अशा स्थितीमध्ये आत्ता मागच्या 3 मेला एक परीक्षा झाली। ही परीक्षा होती नीट, म्हणजे वैद्यकीय प्रवेशाची निश्चिती करण्यासाठी जी परीक्षा आहे ती परीक्षा मात्र अत्यंत गांभीर्याने घेतली गेली पाहिजे। कुठल्याही प्रकारची विश्वासार्हता ह्या परीक्षेची NTA जाता कामा नये। इतकी ही महत्त्वाची परीक्षा असताना देखील 22 ते 23 लाख मुलं ज्या परीक्षेला बसणार होते आणि अनुभव परीक्षेचा टाइम टेबल जर बदलला तर मात्र थोडंसं बरं वाटते, पण जे फुल्ली कॉन्सन्ट्रेशन आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलं पाहिजे ते मात्र राहत नाही। आता मुलांनी शाळा सोडून ते घरी आलेले आहे, परीक्षा होऊन गेलेली आहे, तर त्यानंतर मात्र हा पेपर लीक झाला। 10 तारखेच्या नंतर तुम्ही सगळेच पेपर बघतो, मी सगळ्या ठिकाणी बघतो, कधी म्हणजे तुमचे सगळे पेपर पाहिले तर 2-2, 3-3, 4-4 फुल पेपर भरून आलेले आहेत। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याच्या नंतर एकाही राज्यकर्त्याने, एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने कोणीही राजीनामा दिलेला नाही। राजीनामा आमचं टार्गेट नाही, ते काय आमचे शत्रू नाही, पण किमान एक फिलॉसॉफर असं म्हणाल की कोणत्याही देशाच्या विकासाची उंची ही त्या देशातील नागरिकांच्या नैतिकतेवर अवलंबून असते। आता आम्ही राज्यकर्त्यांनी नैतिकता ही गहाणच ठेवली असेल तर त्याला म्हणायचं का? त्या नीटच्यामध्ये काही मुलांनी आत्महत्या केली, 4 ते 5 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे। त्याच्यानंतर काही मुली सांगतात की आता आम्हाला पुढ्या 1 महिन्यामध्ये पुढची व्यवस्था कशी करायची, पुन्हा पुढची क्लासची व्यवस्था कशी करायची, म्हणजे आईचं मंगळसूत्र विकून जर कोणाला अशी परीक्षेची तयारी करत असेल तर हे त्यांचं म्हणजे केवळ पालकांचं नुकसान नाही आहे, केवळ देशाचं नुकसान नाही, त्या मुलांच्या आयुष्यासोबत खेळण्याचा हा दुर्दैवी प्रकार माझ्या देशात घडतो कसा? माझ्या माहितीनुसार आतापर्यंत या परीक्षांच्या संदर्भामध्ये 147 घोटाळे झाले, 84 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत परीक्षेच्या बाबत। आणि म्हणून आता MPSC आणि UPSC आणि IRS आणि IFS अशाही प्रकारच्या महत्त्वाच्या किंवा आमच्याही PGच्या परीक्षेच्या संदर्भात आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड संशयास्पद वातावरण निर्माण झाले। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।